राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक गोळी छातीवर लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने राज्यभरात खळबळ माजली. या घटनेचा विविध स्तरावर पोलीस तपास करत आहेत. प्रथमदर्शनी या घटनेची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली. काळवीट शिकारीमुळे सलमान खान या गँगच्या रडारवर आहे. सलमान खान आणि सिद्दीकी यांच्यातील मैत्रीमुळे हा खून झाल्याची शक्यता आहे. पण याशिवाय इतरही काही कारणे असू शकतात. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. परप्रांतातून येऊन मुंबईत गोळीबार करून एका राजकीय नेत्याचा जीव घेणाऱ्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय पोलीस सोडणार नाहीत. तपासाअंती सत्य शोधून मारेकऱ्यांना कडक शिक्षा केली जाईल यात शंका नाही. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:15 ते 9:20 दरम्यान हल्ला झाला. ते त्यांच्या वांद्रे येथील निर्मल नगरच्या कार्यालयातून निघाले होते. ते ऑफिसच्या बाहेर फटाके फोडत होते. फटाक्यांचा मोठमोठा आवाज येत होता. त्यावेळी अचानक गाडीतून 3 लोक उतरले. तिघांच्याही चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते. या तिघांनी फटाक्याचा आवाज सुरू असताना बाबा सिद्दीकीवर गोळीबार केला. त्यांनी 6 राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी सिद्दीकी यांच्या छातीवर लागली. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन कोसळले. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. काँग्रेस पक्षातून 3 वेळा आमदार आणि 2004 ते 2008 या काळात मंत्री राहिलेले बाबा सिद्दीकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दीकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. वांद्रे इथल्या एका झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून सिद्दीकी यांचे काही वाद होते असं समजतंय. मात्र हत्येमागील नेमकं कारण काय ते समजू शकलेलं नाही. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान हे अगदी घनिष्ठ मित्र आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येतून सलमान खान याला थेट संदेश देण्याचा प्रयत्न तर करण्यात आला नाही, त्याला घाबरवण्यासाठी हा प्रकार तर करण्यात आला नाही ना, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी महाराष्ट्राच्या बाहेरचे असून एक यूपीतील तर दुसरा हरियाणाचा राहणारा आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात शिवकुमार गौतम, गुरमेल सिंग धर्मराज या तिघांनी हत्येची सुपारी घेतली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट ठरल्यानंतर शिवकुमार याच्यावर घर शोधण्याची जबाबदारी दिली होती. कुर्ला पश्चिमेकडील पटेल चाळीतील खोली क्रमांक 225 मध्ये त्याने बघितली. घर मालकाला दुप्पट भाडे देऊन दलालामार्फत त्याने ही रूम मिळवली. तो सप्टेंबरपासून राहण्यास आला. त्या पाठोपाठ कश्यप आणि काही दिवसांनी गुरुमेल आला. गुरुमेल सिंग, धर्मराज, कश्यप या आरोपींना पोलिसांनी सांगितले, काम होऊ द्या, मोठी रक्कम मिळणार आहे असे सांगितले होते. त्यासाठी त्यांना बाबा सिद्दीकी यांचा फोटो आणि फ्लेक्स दिला होता. तर या प्रकरणातील चौथा आरोपी मोहम्मद जसीन अख्तर हा पंजाबमधील आहे. तसंच महाराष्ट्रातील शिबू लोणकर आणि प्रवीण लोणकर याची नावे समोर आली आहे. त्यांनी या आरोपींना पैसे पुरवल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश येथून हरीश कुमार निषाद तसेच हरीश कुमार बालराम या संशयितांना बेड्या ठोकल्या. तसंच डेअरी मालक प्रवीण लोणकर यालाही अटक झाली. अद्याप अन्य संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जो कोणी सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल त्यांचा आम्ही हिशेब नक्की करू. सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्यांचे बॉलिवूड राजकारण आणि मालमत्ता व्यवहारातील दाऊद आणि अनुज थापन यांच्याशी असलेले संबंध असं बिश्नोई गँगनं म्हटलं आहे. अभिनेता सलमान खान याला सतत धमक्या येत असतात. अनेक वर्षापूर्वी काळविटीची शिकार केल्यानंतर तो बिश्नोई गँगच्या रडारवर आला होता आणि त्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एप्रिल महिन्यात त्याच्या घरावर गोळीबारही करण्यात आला. यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचे तपासात समोर आले होते आणि आता याच बिश्नोई गँगने सिद्दीकी याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी यांची सलमान खानसोबत जवळीक होती. त्यांनी सलमानसोबत सामाजिक तसेच आर्थिक व्यवहार केल्याचे बिश्नोई गँगने सिद्दीकी यांना टार्गेट करत त्यांची हत्या केली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे बिश्नोई गँग कोणाची, म्होरक्या कोण, अनुज थापन कोण असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. लॉरेन्स बिश्नोई यांचे खरे नाव सतविंदर सिंग आहे. त्यांचा जन्म 1993 मध्ये
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील एका गावात झाला, तेव्हा त्यांचे वडील हरियाणा पोलिसात हवालदार होते. बिश्नोईने कॉलेजच्या काळातच गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. तो 2010मध्ये DAV कॉलेजमध्ये शिकण्यासाठी चंदीगडला गेला. नंतर 2011मध्ये ते पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट काउन्सिलमध्ये सामील झाला. तेथे त्याची भेट गोल्डी ब्रार आणखी या कुख्यात गुंडाशी झाली. विद्यार्थी संघटनाच्या निवडणुका लढवण्यासाठी लॉरेन्सने पंजाब विद्यापीठाची स्टुडंट ऑर्गनायझेशन नावाची संघटनाही स्थापन केली. त्यानंतर त्याने मुक्तसर शासकीय महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली. त्यात त्याचा पराभव झाला. या पराभवामुळे लॉरेन्स अत्यंत संतापला आणि त्याने विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीतील विजेत्याची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्हेगारी जगात हे त्याचे पहिले पाऊल होते आणि एका वर्षाच्या आत म्हणजे 2012पर्यंत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, अतिक्रमण, हल्ला आणि दरोडा यासारख्या गुन्ह्यांसाठी 7 गुन्हे दाखल झाले. ही सर्व प्रकरणे विद्यार्थी राजकारणाशी संबंधित होती. सूत्रांच्या माहितीनुसार देशातील पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, महाराष्ट्र, झारखंड आणि गुजरात या 11 राज्यांमध्ये लॉरेन्सचे गुंडे सक्रिय आहेत. म्हणजे या राज्यांमध्ये लॉरेन्स कुणाकडूनही सुपारी घेऊ शकतो, कुणालाही मारू शकतो. लॉरेन्स बिश्नोईची टोळी केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये तिचे कनेक्शन आहेत. लॉरेन्स गँगचे नेटवर्क अमेरिका, कॅनडा, अझरबैजान, पोर्तुगाल, UAE आणि रशियापर्यंत पोहोचले आहेत. सूत्रांनुसार रेन्स या देशांमधून अवैध शस्त्राची तो तस्करी करतो. तसंच ड्रग्स माफियाशीही त्याचा संबंध आहे. एवढंच नव्हे तर भारतात लॉरेन्सची टोळी जी गुन्हे करते त्यासाठी जे पैसे वापरले जातात त्यात खंडणीच्या पैशाचा मोठा वाटा आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत 700 सदस्य असल्याची चर्चा आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद आहे. त्याच्यावर खुनाच्या उद्देशाने हल्ला, चोरी, दरोडा, खंडणी असे सुमारे 50 गुन्हे दाखल आहेत. सिद्धू मुसेवाला आणि जयपूरमध्ये सेनेच्या अध्यक्षाची हत्या, तसंच पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल आणि AP धिल्लन यांच्यावर झालेल्या गोळीबारातही त्याचे नाव पुढे आले आहे. अवघ्या 31 वर्षाचा लॉरेन्स बिश्नोई याचं नाव गुन्हेगारी जगात एवढं मोठं कसं झालं आणि त्याने तुरुंगात बसूनही असे हाय प्रोफाईल गुन्हे कसे केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. असा रचला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट 3 महिन्यापूर्वीच पुण्यात रचला होता. संशयित आरोपी हे बाबा सिद्दीकी यांच्या घरी अनेक वेळा शस्त्राशिवाय गेले होते. त्यांनी रेकीही केली होती. बाबा सिद्दीकीवर 3 हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यातील गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या 2 आरोपींनी गोळीबार कसा करायचा, बंदूक कशी चालवायची याचं प्रशिक्षण YouTubeवरून घेतलं होतं. संशयितांनी काही दिवस मुंबईत बंदूक चालवण्याचा सरावही केला होता. बाबा सिद्दीकी यांची ओळख पटवण्यासाठी संशयितांना त्यांचे फोटो देऊन हेच टार्गेट असल्याचे सांगितले होते. घटनेच्या 25 दिवस आधी घर आणि ऑफिसची रेकी केली होती. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना 2 लाख रुपये दिले होते. ही रक्कम हरीशमार्फत पोहोचवली होती. पैशांसोबतच हल्लेखोरांना 2 मोबाईल फोनसुद्धा दिले होते. हरीश गेल्या 9 वर्षापासून पुण्यात राहत होता. आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅपचॅट आणि कॉल करण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर केला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. शक्यतांवर तपास सुरू. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. मात्र या हत्येमागील नेमका हेतू काय आणि यामागे कुणाचा हात आहे या प्रश्नांची उत्तरे मात्र अद्याप पोलिसांना मिळालेली नाहीत. बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे शनिवारी हत्या करण्यात आली. त्याचवेळी घटनास्थळावरून गुरनेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत नाव पुढे आल्यानंतर पुणे येथून प्रवीण लोणकर याला ताब्यात घेण्यात आले. प्रवीणचा भाऊ शुभम लोणकर याने फेसबुक पेजवरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. शुभम, शिवकुमार आणि झिशान हे 3 आरोपी अद्याप फरारच आहेत. हा गुन्हा घडल्यापासून तपासासाठी पोलिसांची 15 पथके देशातील वेगवेगळ्या राज्यात तपास करत आहेत. वांद्रे परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पांना बाबा सिद्दीकी यांचा विरोध होता आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. अभिनेता सलमान खान याच्याशी जवळीक असल्याने त्यांचा बिश्नोई टोळीने काटा काढला असंही म्हटलं जात आहे. लोणकर बंधू हे बिश्नोई टोळीशी संबंधित असले तरी त्या हत्येचे धागेदोरे अद्याप या टोळीच्या म्होरक्यापर्यंत पोहोचत नसल्याने पोलीस सांगत आहेत. व्यावसायिक वाद हेही सिद्दीकी यांच्या हत्येमागील कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत पोलिसांच्या हाती अद्याप ठोस असं काही लागलेलं नाही. पोलिसांनी अटक केलेला धर्मराज आणि फरार आरोपी शिवकुमार ज्या भंगार विक्रेत्याकडे कामाला होते त्या हरीशकुमार निषाद याला पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली.
त्याच्या अटकेने या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 4वर पोहोचली आहे. प्रवीण लोणकर याने हरीश कुमार याच्याकडे हल्लेखोरांना पैसे देण्यासाठी दिले होते. हरीश कुमार याचे भंगाराचे दुकान आणि प्रवीणची डेअरी पुण्यामध्ये शेजारी असल्याने त्यांची ओळख झाल्याचे म्हटले जात आहे. सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्यानंतर हरीश कुमार दुकान बंद करून गायब झाला होता. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश येथून शोधून काढले. हत्येसाठी पिस्तूल कोणते? बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 गोळ्या झाडण्यात आल्या. फरार आरोपी शिवकुमार गौतम याने त्याच्याकडील पिस्तुलातून हा गोळीबार केला. इतर हल्लेखोर धर्मराज आणि गुरुनेल यांच्याकडील पिस्तुलेही गोळ्यांनी भरलेली होती, मात्र त्यांनी गोळीबार केला नाही. घटनेनंतर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, फॉरेन्सिकचे पथक असं सर्वांनीच घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला. मात्र शिवकुमार याने हत्येसाठी वापरलेले पिस्तूल घटनेच्या 4थ्या दिवशी हाती लागले. एका बॅगमध्ये हे पिस्तूल आणि काही कागदपत्र सापडली. शिवकुमार याने वापरलेले पिस्तूल हेच आहे का हे तपासणीनंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. शिवकुमारच मुख्य शूटर. सिद्दीकी यांच्यावर दसऱ्याच्या रात्री गोळीबार झाला. शिवकुमार गौतमने त्यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या. त्यातील 3 सिद्दीकी यांना लागल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला शिवकुमार लग्न सोहळ्यांमध्ये बंदूक वापरायला शिकला होता. तिथे लग्न सोहळ्यांमध्ये आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला जातो. अशा सोहळ्यांमध्ये शिवकुमार हटकून जायचा. तिथेच तो बंदूक हाताळण्यास, गोळीबार करण्यास शिकला. या प्रकरणात तोच मुख्य हल्लेखोर होता. इतरांची निवड केवळ त्याला बॅकअप म्हणून करण्यात आली होती, असं अटक केलेल्या आरोपींनी सांगितलं. गेल्या महिन्याभरापासून मुंबईत राहत असताना यूट्यूब पाहून आम्ही हत्यार लोड अनलोड कसं करायचं ते शिकलो, असंही त्यांनी सांगितले. कुर्ल्यातील चाळीतील खोलीतच बलजीत सिंग आणि धर्मराज कश्यप हे पिस्तूल लोड अनलोड करायचे सराव करायचे. शिवकुमारने त्या दोघांना हल्ल्यावेळी निर्धास्त राहण्यास सांगितले होते. मला शस्त्र चालवण्याचा अनुभव आहे. उत्तर प्रदेशातील नातेवाईकांच्या लग्नांमध्ये मी पिस्तूल चालवलेलं आहे, असं तो सांगत असे. अटकेत असलेल्या दोघांनी आधी शस्त्र हाताळलेले नव्हते. शस्त्र पोहोचल्यानंतर गौतमने तिघांना बेसिक प्रशिक्षण दिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर आम्ही 3 हल्लेखोरांपैकी दोघांना पकडले. त्यानंतर लगेचच आम्ही त्यांचे मोबाईल नंबर तपासले. आम्हाला धर्मराज कश्यपच्या मोबाईलमध्ये त्या तिघांचा एक फोटो सापडला. आम्ही कश्यपला त्याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की गेल्या महिन्याभरापासून ते तिघे मुंबईत राहत होते. या दरम्यान ते जुहू बीचवर गेले होते, कारण त्याबद्दल त्यांनी खूप ऐकले होते. जुहू बीचवर त्या तिघांनी त्यांचा एक फोटो काढला. कश्यपच्या मोबाईलमध्ये हा फोटो काढण्यात आला. हा फोटो तपासात खूप महत्त्वाचा होता, कारण त्यातूनच तिसऱ्या फरार आरोपीची ओळख पटली आणि ते तिघे या कटात एकत्र होते याचाही छडा लागला. धन्यवाद.